अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य मोबाईल टावर टेक्निकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या राज्यातील सर्व मोबाईल टावर तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ, बोनस आणि सुट्ट्यांच्या मोबदल्याची मागणी केली जात आहे। सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे। येणाऱ्या 2 दिवसात पैसे न मिळाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। मराठवाडा विभागातील 10 जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या आयडिया कंपनीची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी, अल्टियस, पीटीपीएल अशा विविध कंपन्यांतील टावर तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांच्या दरमहा मिळणाऱ्या पेमेंटमध्ये 500 ते 600 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे। हे अत्यंत अन्यायकारक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। तसेच वर्ष 2025 मधील सर्व लीव म्हणजे सुट्टी व नॅशनल हॉलिडेचे सुमारे 11,400 इतके पेमेंट अद्याप कर्मचाऱ्यांना दिलेले नाहीत। ही थकबाकी सोमवारपर्यंत न मिळाल्यास सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाचा परिणाम अहमदनगर, जळगाव, जालना, बीड, हिंगोली, लातूर, परभणी, औरंगाबाद, बुलढाणा, नांदेड अशा जिल्ह्यांतील मोबाईल नेटवर्कवर होऊ शकतो। याची सर्वस्वी जबाबदारी कंपनीची प्रशासनाची असेल। येणाऱ्या 2 दिवसात पैसे न मिळाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडेकर व सचिव समीर शेख यांनी दिली। कामगारांच्या मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य मोबाईल टावर टेक्निकल एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने अहिल्यानगर या ठिकाणी 17 तारखेला पत्रकार परिषद आयोजित केली होती। या पत्रकार परिषदेमध्ये कामगारांच्या मागण्या त्याच्यामध्ये सविस्तर चर्चा करून कंपनीच्या सोमवारी म्हणजे 20 तारखेपर्यंत कामगारांचे नॅशनल हॉलिडे लीव्ह आणि बोनसचे पैसे जमा केले नाही तर काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। कंपनीने काल सोमवारी पैसे त्या कामगारांच्या अकाउंटमध्ये जमा केलेले नाही। त्याच्यामुळं विदर्भ मराठवाड्यातील अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, नाशिक, धुळे, जालना, बुलढाणा, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड या 10 ते 11 जिल्ह्यामध्ये काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे। या कामगारांच्या मागण्यासाठी रिजनल लेबर कमिशनर सेंटर पुणे या ठिकाणी इतर मागण्यासाठी केस चालू आहे। एकूण 15 मागण्या आहेत कामगारांची आणि कंपनीचे अधिकारी यांच्यासोबत रिजनल लेबर कमिशनर पुणे ठिकाणी 2-3 बैठका झालेल्या आहेत आणि कंपनीचे अधिकारी यांच्यासोबत सुद्धा आमच्या असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याबरोबर नगर आणि संभाजीनगर या ठिकाणी बैठका झालेल्या आहेत। प्रत्येक वेळेस कंपनीने आश्वासन देऊन पैसे दाखवू, मागण्या मान्य करू असं बोलून दिवस घालण्याचा प्रयत्न केलेला आहे, टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळं कालपासून या सर्व मोबाईल टावर तांत्रिक कामगारांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। 2 दिवसामध्ये कामगारांचे नॅशनल हॉलिडे आणि लीव्हचे 11,400 रुपये थकलेले कंपनीचे दिले नाही 2025 या वर्षामध्ये। 2 दिवसात कंपनीने द्यावा, दिले नाही तर बोनस आणि लीव्हच्या पैशासाठी 2 दिवसानंतर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय सर्व कामगारांनी घेतला आहे। त्यावेळेस सर्व टावर बंद करणार कामगार। टावर बंद केल्यामुळे हे मोबाईल टावरमध्ये जे कळले लोकांना मोबाईल लागण्यासाठी जे मोबाईलची यंत्रणा आहे पूर्ण त्याच्यामध्ये ठप्प होणार आहे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचं नुकसान होणार आहे, अडचण होणार आहे। याची सर्व जबाबदारी कंपनीची नाही। एवढं करून देईल जर कंपनीने हे केलं नाही, कामगारांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर सर्व काही नाईलाजाने कामगारांना सर्व आंदोलन करावं लागेल आणि त्याची सर्व जबाबदारी संबंधित कंपन्या आणि शासनाची राहील। मोबाईल टावर म्हणून मी समीर शेख सचिव बोलतोय। आमचे 2 दिवसापासून काम बंद आंदोलन चालू आहे कामगारांचं। तर 2 दिवसात आमचे कंपनीने पैसे टाकले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि रस्ता रोको करू, अजून टावर बंद करू। हे आमचे पुढचं पाऊल आहे। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।